आता माहिती आहे व पुऱ्या बाया जमा झालेल्या. या चंपाची वाट पाहू राहिलो. चंपा काऊन नाही आली काय माहित. काल संध्याकाळी सांगितलं होतं तिले की मग वावरात चालशील म्हणून. वावरात जायसाठी पुऱ्या बाया जमा झाल्या. ही चंपाच नाही आली फक्त. चंपा, ए चंपा, चाल ना बाई लवकर. पुऱ्या बाया जमा झाल्या ना. उशीर उराला ना. चाल ना. मग वावरात नाही जायचं का? चंपा. अरे शांत आते बाई तुम्ही? हो, ती सासू कुठे आहे बाई ना? दे बरं आवाज तिला लवकर. हां, पुऱ्या बाया वाट पाहू राहिल्या म्हटलं. उभ्या आहेत तिथं माननात नाही. मग वावरात नाही जायचं आहे ना आज. कुठे आहे ती सासू? दे ना आवाज. झालंच नाही का तिचं अजून? तिला माहित नाही का मग वावरात जायचं आहे म्हणून? काल संध्याकाळीच बोलली ना मी तिच्यासोबत. आते बाई माई सासू तर घरी नाही आहे. त्या तर गेल्या वावरात. आता माय बाई मा वावरात नाही ते माया पहिले गेली का लगे? नाही तुमच्या वावरात नाही गेल्या त्या भागूबाईच्या वावरात गेल्या. आता माय बाई भागूबाईच्या वावरात काल गेली ते तर आज मा वावरात येणार होती ना. काल संध्याकाळीच बोलली ना मी. तासमोर बोलली होती ना. हो तुम्ही बोलल्या होत्या काल संध्याकाळी आत्याबाई सोबत. आत्याबाईनं हो बी म्हटलं होतं तुमच्या वावरात आले. मग काय झालं तिला भागूबाईच्या वावरात काय गेली? काय माहित बाई. सकाळी सकाळी त्या मुन्नी आत्या आल्या होत्या. त्या म्हणत होत्या की भागूबाईच्या वावरात जाय म्हणे तू आज माझ्या जाग्यावर. त्या चालल्या नव्हत्या ना तर त्याच्या जाग्यावर मा सासूला पाठवलं म्हटलं वावरात नाही भागूबाईच्या वावरात. हां, मुन्नीच्या जागावर? हो मुन्नी आत्या भागूबाईच्या वावरात जाणार होती. पण टायमावर काय झालं काय माहित. मुन्नी आत्याला मधातनीच काहीतरी काम आलं तर त्या आज जाऊ शकल्या नाही त्याच्या वावरात नाही. म्हणून त्याच्या बदल्यात मी मा सासूला पाठवलं भागूबाईच्या वावरात नाही. माय त्या सासूला समजत नाही का हो? हां, मा वावरात येणार होती आणि मला तीच भागूबाईच्या वावरात चालली गेली. आत्याबाई मा सासूची काही गलती नाही आहे. माई सासू तर नाही म्हणून राहील ती. पण त्या मुन्नी आत्यानं लय जबरदस्ती केली. जाय 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 म्हणू त्या भागूबाईच्या वावरात पाठवलं त्याच्या बदल्यात मी. मा सासूचं जायचं मन नव्हतं. शांताबाईच्या वावरात चालली म्हणे मी. शांताबाई काय म्हणेन म्हणे. तर मुन्नी आत्या म्हणे शांताबाई काय पैसे देते म्हणे. हां, ते शिल्लक देणार म्हणे पैसे. जाय म्हणे. सोबत रंजना आत्या बी होती. रंजना आत्या बी म्हणायला लागली. तर म्हणून माई सासू मग गेली. आणि मला धोका दिला त्या सासून आहे ना. आता काय म्हणू बाई मी. या मुन्नीले तर पाहून घेईन मी ना मा वावरात बाई सांगितली. मा वावरातली बाई ही मुन्नी दुसऱ्याच्या वावरात घेऊन चालली आहे ना. आता माय काय होईल? आता टायमावर कुठं बाई भेटीन मला? टायमावर बाई भेटणार आहे का आता? आता मी कुठून आणू टायमावर बाई? हे असं शोभलं नाही पण मुन्नीचं. मा वावरातली बाई दुसऱ्याच्या वावरात पाठवू राहिली. मुन्नीले तर पाहून घेईन मी आता. पण मी टायमावर बाई कुठं पाहू? आता कोणती बाई भेटन मला टायमावर? साऱ्या बाया वावरात चालल्या गेल्या. आता माया वावराचं काम राहून गेलं ना. लोकांचं असंच असते बाई. आपलं काम हो आणि दुसऱ्याचं काही हो. काही फरक पडत नाही कोणाला. सर्वजण फक्त आपापलं पाहतात. आता माय काम फसलं ना. शांता आत्या मी काय म्हणत होती. मा सासूच्या जाग्यावर मी येऊ का? तुझ्या सासूच्या जाग्यावर? नाही हो माय. तुझी सासू मला बोलली तर मा सुनील काले घेऊन गेली म्हणून वावरात. मग आता तुमचं बी काम होते आणि मला 4 पैसे येतात. तसे बी माझं काहीच पैसे नाही आहे. माई सासूही मला काही पैसे देत नाही खर्चा पाण्याले. आणि माया नवराही काही देत नाही. माई सासू फक्त घरातनी सामान सुमान आणते. आणि माया नवरा तर मला काही पैसे देतच नाही. माझ्याजवळ काहीच पैसे नाही आहे स्वतःच्या खर्चासाठी. हां, येतो ना मी तुमच्यासोबत तुमच्या वावरात. मी तुमचंही काम होऊन जाते आणि मलाही 4 पैसे भेटतील. मी येतो ना तुमच्यासोबत तुमच्या वावरात. माझ्या सासूच्या बदल्यात काम करायला. पण बाई ना तुझी सासू म्हणून देईन मी. तुम्ही ना शांता काकूले टायमावर चाट मारली म्हणून तुमच्या बदल्यात मला जावं लागलं अशी म्हणून देईन मी. तशी मा सासूची गलती आहे. मा सासूनं तुमच्यासोबत बोला केल्यावर हो मी तुझ्या वावरात येईन तर दुसऱ्याच्या वावरात जायची काय गरज आहे? ते दुसऱ्याच्या म्हणण्यावर. मा सासूची गलती आहे तर माझी सासूही काही नाही म्हणे. येतो ना शांता काकू तुमच्या वावरात मी मा सासूच्या बदल्यात. तर 4 पैसे भेटतील मला. मला पैशाची गरज आहे काकू. माझं काहीच नाही आहे. येतो ना मी तुमच्या वावरात. हां, आता काय म्हणू बाई मी. तुझे पोरग लहान आहे ना. तुझे पोरग राहू दे. काही नाही आता बाई. झाडाला झोका बांधला की झोपून राहते तो वावरात. झाड आहे ना तुमच्या वावरात आंब्याचं मोठं? हो आहे. बस तर मग त्या झाडाला मस्त एक झोका बांधून घेईन मी साडीचा. साडी घेतो मी माझ्यासोबत. त्याच्यात मी माय पोरग मस्त झोपून राहते आणि मी काम करतो तुमच्या वावरात. हां, आता नाही बाई. आता काय म्हणू मी. काही म्हणू नका तुम्ही. मला उद्या तुमच्या वावरात. मला पैशाची लय गरज आहे काकू. खरंच लय गरज आहे. माझ्यावर काहीच पैसे नाही आहे. तेवढेच पैसे मा खर्चाच्या कामी येतात. मा पोराला दूध गीत आणता येते. येऊ द्या ना काकू. हां, माझी सासू काही नाही म्हणणार. माझ्या सासूलाच भेटायन तुम्ही. काही नाही म्हणेन माझी सासू. मी सांगून देईन समजावून. नाही व त्या सासूला का मी का भेटतो का? तशी गोष्ट नाही आहे. मला वाटलं की तुझे पोरगं राहील नाही बा म्हणून त्या पोराच्या म्हणून राहिली मी. काही नाही. झाडाला झोका बांधला ना तर झोपून राहते पोरगा. करू देते तुम्हाला कामं. घरचे पितं कामं करू देते ना. त्याला झोपून देत असतो मी. आता त्याचा झोपाचा टाईम झाला. काकू येऊ द्या ना तुमच्या वावरात. बरं बाई चल मग तुझ्या सासूच्या बदल्यात मी वावरात. नाही तुझ्या पोरगा थोडं मी वागत जाईन थोडं तू वागत जाय. हां, असं करून होऊन जाते. बरं ठीक आहे चल मग. हो शांता आत्या. आता भाकर भाजी बांधतो आणि चालतो तुमच्यासोबत. बरं ठीक आहे. चल मग लवकर. हो आत्याबाई. आत्याबाई बरं झालं तुमच्या वावरात तुम्ही मला घेऊन चालल्या. मला पैशाची लय गरज होती. तेवढेच पैसे भेटतील मला. चला व्हा तुम्ही समोर. मी येतोच तुमच्या मागं. तुमच्या घरी यायचं आहे ना? लवकर कर. मागण्यात नाही बाया उभ्याच आहेत म्हटलं. त्या वाट पाहू राहिल्या. चल. हो आत्याबाई.
सुनायले काही समजत नाही का? समजत नाही का यायले काही? माय बापानं काय शिकून पाठवलं काय माहीत. सकाळचे 9 वाजू राहिले तरी ह्या महाराण्या झोपू राहिल्या. काही चिंता नाही आहे त्याले, काही कामधंदे करा लागेल का काही माया पोरं गेली बी कामावर आणि ह्या आराम करू राहिल्या, झोपा काढू राहिल्या. मायबापाने हे शिकवलं का काय माहीत. आता काढतो सटक यायची. पहिले तो विशाखाची सटक काढतो मी, मग आनंदीची सटक काढतो. काय महाराणी कशी झोपेला होती. काय काही काही चिंता, घरातले कामं राहिलेले आहे, सासूले चहा बनवून द्याव का काही मस्त झोपा काढणं चालू आहे. काय ना कशी झोपेला महाराणीसारखी. पण हे विशाखा एकदम कशी काय बदलली. पहिले तर लय चांगली होती, किती बोला काही म्हणा चुपचाप ऐकून घे. लग्न झालं तेव्हापासून विशाखानं कधीच असं नाही केलं. आता ते एकदम बघाव तर सारी बाप्पा. हो ना हो, या आनंदीचंच काम आहे. आनंदीनं शिकवलं इले, पण कोणी शिकवना माझ्यासमोर नाही चालत. आता दाखवतो इले 9 वाजे लोक कसं झोपणार काढतो आता इचं मी. तिनं उठून शिदा कामालीच लागाव. आता सटक काढतो चांगली. विशाखा, ए विशाखा, विशाखा ऐकून येत का तुले? काय म्हणून राहिली तुम्ही? उठ ना, 9 वाजले ना. आतापर्यंत झोपतात का सुना? दाखव बरं गावात नाही कोणाच्या सुना आतापर्यंत झोपेल्यात तर. काही लाज आहे का नाही आता जीवाले? उठ ना लवकर. घरातले कामं कोण करीन? एवढी झोप लागली का लगे तुले? थांब, आता फोन करतो त्या मामाले आणि म्हणतो इले घेऊन जा आमच्या घरून. काही गरज नाही अशा सुनीची मला. आता फोन करतो त्या मामाले. काय झालं आता बाई? काऊन बडबड करू राहिल्या एवढ्या? दिमाग काही सटकला का काय तुमचा? झोपू द्या ना मला. झोपी राहिली कायले बडबड करू राहिल्या मा रूममध्ये येऊन? बडबड करायचीच आहे तुम्हाला तर तुमच्या रूममध्ये जा, तिथं बडबड करा. मा कानासमोर बडबड नका करू, माझी झोप खराब होऊ राहिली. आता माय बाई व लय झाली हो तुम्ही. 9 वाजले तरी म्हणतो माझी झोपच व्हायची बाकी आहे आणि काय बडबड करू राहिल्या? मी कुठेही बडबड करीन. माय घर आहे. कुठे बी बडबड करीन मी, माई मर्जी. आता बाई जशी तुमची मर्जी आहे ना, तुम्ही कुठेही बडबड करसान तशी माई बी मर्जी आहे. मी कितीही झोपीन, मला काही मनाचं आणि बोलायचं काम नाही आहे तुमचं. आता माय बाई व माझ्या तोंडाला तोंड देऊ राहिली का लगे? एवढी हिंमत तुई? हे बोलू नको, हे घर माया आहे. माई जशी मर्जी असेल तसं मी करीन. जे म्हणायचं आहे ते म्हणीन, जे बोलायचं आहे ते बोलीन. माया घर आहे. या घरात राहा लागन तर माया ऐकाच लागन आणि या घरातले कामं कराच लागन. नाही तर निघ मा घरातून. आता तुझ्या मामाला फोन करतो आणि तुझे नखरे सांगतो. आता बाई लावा कोणालाही फोन तुम्ही, मी कोणाला नाही भेट. आता माय बाई व कोणाला नाही भेट. थांब दाखवत तुला आता. आता लावतो त्या मामाला फोन आणि बोलवतो इथं. बोलवा ना तुम्ही कोणालाही फोन लावा. मामाला बी भेट नाही मी. कोणता मामा माया मला फोन करते आणि विचारते कशी आहे बाई तू, काय आहे, कोणत्या हालतमध्ये आहे, काय करू राहिली तू, तब्येत कशी आहे, त्या लेकराची तब्येत कशी आहे, तू खुश आहे ना? कधीतरी मामा मला विचारते का? कधीतरी मामाचा फोन येते का मला? कधीतरी एखाद्या दिवाळीला मला घेऊन जाते का? आणि मी काय ऐकू मामाची? आणि मामाची धमकी मला देऊ नका. मामाला बी भेट नाही मी. आणि राहिला माय घर आहे. हे बार मला मनाचं नाही आजपासून. जेवढं तुमचं घर आहे तेवढं माय घर आहे. तुम्ही बी ह्या घरची सून आहे आणि मी ह्या घरची सून आहे. जेवढा ह्या घरावर तुमचा अधिकार आहे ना तेवढाच माझा अधिकार आहे. आणि या घरातून काढून द्यायची धमकी तर मला तुम्ही देऊच नका. लय ऐकलं तुमचं, आता नाही ऐकणार. जाई पाहिलं ते बोलत राहता. 8-9 वर्षापासून ऐकू राहील तुमची मी. माय बाई व लय बोलणं येऊ राहिलं तुले. लय बोलणं फुटलं आता. मागना पुढे धुळला उडे. आता बाई मागं पुढं कोणी नाही आहे ना, तर तुम्ही मा फायदा नका उचलू. उपकार केलं व तू यावर मी ना. उपकार केलं. तुला या घराची सून बनवून आणलं मी ना. तुला मा घरात मी जागा दिली. तर काही उपकार नाही केला आता बाई तुम्ही ना मावर. या घरात आणलं आणि या घरात जागा दिली तुम्ही ना. तर लग्न करून आलेली आहे म्हटलं या घरात सुनाव या घरची मी. जेवढा तुमचा अधिकार आहे या घरावर तेवढा माझा अधिकार आहे. आणि या घरात तुम्ही ना काही मला फुकट नाही ठेवलं. दिवस आणि रात्र तुमची सेवा केली मी ना. तुमच्या घरात कामं केले, तुमच्या हातात मी आयतं ताट दिलं. पुरे कामं केले म्हटलं एकटीनं पुऱ्या घरातले. तुम्ही या घरात ठेवून काही मला उपकार नाही केलं, काही फुकट नाही राहिली म्हटलं. सरायचे कामं केले आणि तेव्हा कधी एक टाईमची भाकर दिली तुम्ही ना. एक टाईमची भाकर दिली घरात नाही राहिले जागा दिली तर काही उपकार नाही केलं मावर. तुमच्या घरात जेवढे कामं केले मी ना तेवढं जर मी ना बाहेर जाऊन कामं केले असते ना तरी माझं पोट मी भरू शकली असती. माझी जिंदगी मी जगू शकली असती. ते हे तर म्हणूच नका तुम्ही की तुम्ही मावर उपकार केले म्हणून. काही उपकार नाही केले तुम्ही ना मावर. आणि काय म्हणून राहिला तुम्ही? घरातले कामं राहिले हे राहिले ते राहिले. तुमच्या घरातली सुनाव मी, नोकराही नाही आहो की उठली सुटली की कामं, उठली सुटली कामं. वा तू काय नोकऱ्याने समजता का स्वतःले? नोकऱ्याने समजून कामं करतं का तू घरातले? नाही आता बाई मी स्वतःचं घर समजून कामं करतो म्हटलं. जेव्हापासून या घरात लग्न करून आली ना या घराला मी कधी परक नाही समजलं. स्वतःच घर समजलं. स्वतःचं घर काय समजलं? माझं घर आहेच आहे. फक्त म्हटल्यानं होते का तुझे घर? तू या पहिले आलेली आहे घरात मी. उपकारच केलं. आता माय बाई कशी उद्धट बोलू राहिली हो तू उषा का? तुला कोण शिकवलं हे असं बोलणं? पहिले तर नव्हती बोलत तशी, आता कशी बोलू राहिली? आता बाई तुम्ही जशा बोलू राहिल्या ना मी बी तशीच बोलू राहिली. तुम्ही जर माझ्या चांगल्या बोलल्या असत्या तुम्ही तुमच्यासमोर चांगली बोलली असती. तुम्ही साल्याबरोबर बडबड करू राहिल्या तर मग मी करीन नाही का बडबड? तू 9 वाजे लोक झोपशील तर मी तुला काही म्हणीन नाही का? पुऱ्या घरात तसेच कामं पडलेले आहे. तो नवरा उपाशी गेला वावरात नाही. काही शरम नाही का तुला? मी ना थोडं ना म्हटलं त्याला उपाशी जा म्हणून. ते स्वतःही बनवू शकले असते. तुम्ही नव्हत्या का? तुम्ही बनवून द्यायला पाहिजे आपल्या पोराले. आता माय बाई तुझं म्हणणं काय? मी कामं करू? मा पोराला मी नाश्ता बनवून देऊ हे म्हणणं आहे का तुझं? सुना असल्यावर मी कामं करू का? काय होते कधी केलं तर? आता अगाऊ नको बोलू तू माझ्यासोबत. अगाऊ नको बोलू. कामं करेल आहेत मी ना. लय कामं करेल आहे.
मा एवढे काय कामं करसा ना तुम्ही? मग का आपल्या पोराला का नाश्ताही नव्हते बनवून देऊ शकत का तुम्ही? तेवढी जीवार येते का तुमची? अय मा कामाचा हिसाब मला नको विचारू तू. मला नको सांगू मी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. माही काय जीवार येते आणि काय जीवार नाही येत. केलं आतापर्यंत त्याचे लग्न होईपर्यंत मीनच केलं. लहानचे मोठे तू न केले का मी न केले? माय कामं मला काही भारी नाही आहे. करू शकतो मी कामं. हां तुम्ही चालल्या जाय घर सोडून. करतो मी कामं. काय घर सोडून चालल्या जा? हो चालल्या जा घर सोडून. काय कामं काही मला भारी नाही आहे. करतो मी कामं. पण तुम्ही असल्यावर नाही करत कामं. सुना असल्यावर मी काय कामं करू घरातले? आत्याबाई बरोबर बोलल्या तुम्ही. तुमचे कामं काही तुम्हाला भारी नाही आहे. बरोबर बोलल्या तुम्ही. आली काय लंका लावी? बरोबर बोलल्या आता तुम्ही. तुमचे कामं काही तुम्हाला भारी नाही आहे. करू शकता तुम्ही. तुमचं घर आहे नाही आहे. करा मग तुम्ही या घरातले कामं. आम्ही काय या घरातले कामं करू? कारण की आमचं घरच नाही आहे ना. आमचं घर असतं तर आम्ही केले असते कामं. तुमचं घर नाही आहे म्हणजे? जर आमचं घर असतं तर बार तुम्ही आम्हाला म्हटलंच नसतं की हे घर सोडून जा हे घर सोडून जा. तुम्ही बार आम्हाला म्हणता म्हणजे हे घर आमचं नाही आहे आणि आमचं घर नाही आहे तर आम्ही या घरात कामं काय करू? ज्याचं घर आहे करीन तो कामं. तुमचं घर आहे ना करा तुम्ही कामं. तुमच्या घरातले कामं काही तुम्हाला भारी नाही आहे. आतापर्यंत तर केलेच ना तुम्ही ना कामं. आमचे लग्न व्हायच्या पहिले नाही का? विशाखाताईचं लग्न झालं त्यापासून तुम्ही ना कामं करणं सोडले. 8-9 वर्षापासून नाही. आता करा या घरातले कामं तुम्ही. विशाखाताई बी ना खरंच लय पागल आहे. जेव्हा हे घर विशाखाताईचं आहेच नाही तर विशाखाताई काय कामं करत बसली 8 वर्षापासून या घरातले? विशाखाताईनं काही कामं नव्हते करायला पाहिजे आणि मी नाही करायला पाहिजे होते. आम्ही सुनायचं घर आहेच नाही तर आम्ही कामं काय करा? ज्याचं घर आहे ते कामं करतील नाही का? आता बाई पण आता तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता हे सौभाग्य आम्ही तुम्हाला देतो. तुमचा हक देतो आम्ही तुम्हाला. तुमचं घर आहे तुम्ही या घरातली कामं करा. तुमचं घर आहे आमचं घर नाही आहे. आम्ही या घराला आमचं घर म्हणतही नाही आणि या घरातले कामं आम्ही करतही नाही. तुमचं घर आहे तुम्हाला कसं ठेवायचं आहे काय ठेवायचं आहे काय करायचं आहे ते तुम्ही पाहत बसा. तुम्ही जाणे आणि तुमचं घर जाणे. आम्हाला या घराशी काही लेनदेन नाही आहे. जेव्हा हे आमचं घरच नाही आहे तर काय आम्ही या घरातले कामं धंदे करत बसू नाही का? आणि तसं बी तर तुम्ही म्हणत राहता की झोपत राहतात काही कामं नाही करत काही कामं नाही करत झोपत राहतात. तसं बी आम्ही या घरातले तर काही कामं करतच नाही का? आता पुऱ्या घरातले कामं तुम्हीच करा. झाडू पोछा कपडे भांडे स्वयंपाक सगळं करा तुम्ही आणि तुम्हाला आयतं ताट देऊ है ना? नाही आता बाई आमचं टेन्शन नका घेऊ तुम्ही दोघीचं. आम्हाला तुम्ही खायलाही देऊ नका आणि आम्हाला तुम्ही काही म्हणूही नका. आमचं आम्ही पाहत बसू. आम्ही तुमच्या घरातलं राशन बी नाही वापरू आणि तुमच्या घरात स्वयंपाक बी नाही बनवू. आम्ही बाहेर चुलीवर स्वयंपाक बनवू ठीक आहे आमच्या दोघीचा. आमचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. तुम्ही फक्त मामाजीचं तुमच्या 2 पोराईचं तुमच्या नाताईचं त्याचं टेन्शन घ्या. त्याचं करा. आमच्या दोघीचं काही टेन्शन नका घेऊ. तुमच्या पोराईले टायमावर डब्बा बनवून देणं नाश्ता बनवून देणं चहा बनवून देणं त्याचे कपडे धुणं. तुमचे नातू आहेत त्याला शाळेत पाठवणं सकाळी लवकर उठून त्याचा डब्बा बनवणं त्याला नाश्ता देणं त्याचा टिफिन पॅक करणं पाण्याची बॉटल भरून देणं त्याची स्कूल बॅग रेडी करणं. फक्त एवढंच तर काम करायचं आहे तुम्हाला. बरोबर बोलली आनंदी बरोबर बोलली. बरोबर पॉईंट पकडला. पॉईंट टू पॉईंट बोलू राहिली पोरगी. काही जास्त कामं नाही आहे हे तुमच्यासाठी. तुम्ही तर बातच करता. तशी तुमच्या घरातले कामं काही तुम्हाला भारी नाही आहे आणि तशी बी हे काही जास्त कामं नाही आहे काही. तुम्हीच तर म्हणता ना घरातली काही कामं नाही आहे काही कामं नाही आहे. मला वाटतं हे कामं तुम्हाला कामं वाटतच नाहीत. जशा तुम्ही बोलात नाही हुशार आहे ना तशा तुम्ही कामात बी हुशार असाल. बातच करता तुम्ही एवढे कामं. हे का काही कामं आहे? काहीच कामं नाही आहे ते नाही का आत्याबाई? मला बोलण्यात हुशार म्हणून राहिली. बोलण्यात हुशार तर तू आहेस हो बाई ना. हो आत्याबाई काही जास्त कामं नाही आहेत काही. हे काय करायचं आहे तुम्हाला? कपडे धुवायचे आहे भांडे घासायचे आहे पोछा मारायचा आहे 2 टाइम झाडू मारायचा आहे 2 टाइम स्वयंपाक बनवायचा आहे तुमच्या नाताईला शाळेत पाठवायचा आहे आणि अजून काय भाजीपाला आणायचा मार्केटला जाऊन आहे का नाही आनंदी? ताई तुम्ही काही सांगू नका. आता बैल सरळ समजते. त्यानं का कामं करेल नाही आहे का? करेल त्यानं कामं. त्याच्यासाठी हे कामं काहीच नाही आहे आणि तसं बी त्याचं घर आहे. त्याच्या घरातले कामं काही त्याला भारी नाही आहे. आपल्यालाच कामं वाटतात हे. आत्याला काही कामं नाही वाटत. आता तर पातच हे सर कामं करते नाही का आत्याबाई? हे विशाखा ताईला तर काहीच समजत नाही. आत्याबाई कामात निलं हुशार आहेत आहे ना आत्याबाई? बोलायचं काय हो तुले हे बोलायचं आहे का की तुम्ही दोघी या घरातले आजपासून कामं करसान नाही तुमची जीवार येते? आत्याबाई तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा. जर तुम्हाला वाटते की या घरातले कामं आम्ही न केले पाहिजे तुम्हाला ही गोष्ट ॲक्सेप्ट करायला लागेल की तुमच्याच्यानं गलती झाली होती. तुम्ही ना आमच्या बऱ्यात तुमच्या पोराईले खोटं सांगितलं आणि आमच्या नवरा बायकोतनी भांडणं लावून दिले. हो आत्याबाई तुम्हाला तुमच्या पोराईला सांगा लागन की मी ना खोट्या गोष्टी सांगून तुमच्या दोघांचे कानं भरले. तुमच्या बायकोची काहीच गलती नव्हती. सर्व गलती नाही होती. तरच आम्ही या घरातले कामं करू. आणि आत्याबाई अजून एक गोष्ट तुम्ही म्हणता ना आता आम्हाला की या घरातून निघून जा तर युअर काइंड इन्फॉर्मेशन आम्ही या घरातून निघून जासाठी लग्न करून आलेलो नाही. म्हणून तुम्ही हा विचारू नका करू की तुम्ही आम्हाला म्हणसान निघून जा मा घरातून आणि आम्ही निघून जाऊ. आम्ही जासाठी इथं लग्न करून आलेलो नाही आहोत. आम्ही त्या घरातच राहू आणि कामं बी नाही करू. जे तुम्हाला करायचं आहे ते करून घ्या. आत्याबाई विचार करा तुम्हाला तुमची गलती एक्सेप्ट करायची आहे का घरातले कामं करायचे आहे? बाकी तुमची मर्जी. विशाखाताई तुम्हाला भूक लागली का? हो वा लय भूक लागली. चला मी पिझ्झा ऑर्डर करतो. पिझ्झा खाऊ मस्त. अजून आत्याबाई एक गोष्ट सांगतो. आता वाजले 9:30 आणि 12 वाजता मामाजी आणि दादा जेवण करायला येतील. तर पुऱ्या घरातले कामं करून तुम्हाला स्वयंपाक बी बनवायचा आहे. भांडे घासायचे आहे कपडे धुवायचे आहे पोछा मारायचा आहे. सकाळपासून घराला झाडू बी नाही मारेल दिसुराला. झाडू बी मारायचा आहे तुम्हाला पुऱ्या घराला. पटपट कामं आटपून घ्या नाही तर मग स्वयंपाकाला उशीर होईल. आणि तुम्हाला माहीत आहे मामाजीला टायमावर जेवण पाहिजे. आणि दादा बी बिना नाश्ता करायचे गेलेले आहे बरं. त्यालाही भूक लागन. पटकन स्वयंपाक करून घ्या. कसं तुम्हाला सांगून थोडीशी मदत करू आलो आम्ही कारण की आमचा स्वभाव तसा आहे. अजून आत्याबाई हां तू राहिलंस का बोलणं? तूही बोलून घे. मी बोलणार नाही आत्याबाई. तुम्हाला सांगू राहिली भाजीचं सरस संपलेलं आहे. काय भाजीपाला बी नाही आहे का? भाजीचं काहीच नाही फ्रीजात नाही.
आम्ही भाजीचं बी जाऊन आणत असतो. म्हणजे आता बाई लस नादा नाही तुम्ही. एवढं नाही समजत का तुम्हाला? तुम्हाला भाजीचं घेऊन या लागन. काही नाही, भाजी मार्केट काही जास्त दूर नाही आहे. थोडंसं कसं पैदल जायचं आहे आणि तिथून भाजीचं घेऊन यायचं आहे. भाजीचं घेऊन या आणि मग भाजी बनवा, पोळ्या बनवा, वरण बनवा, भात बनवा. हां, घरातले कामं करा. निघून जाते आरामात तुमचा दिवस, नाही का? हो बाई, आत्याबाईसाठी हे काहीच काम नाही आहे. आत्याबाईनं याच्याहून जास्त कामं केलेले आहे, नाही का आत्याबाई? तुम्ही सांगत होत्या ना मला, तुम्ही वावरातलं काम करून घरचे कामं करत होते. तुम्हाला वावरातलं काम नाही करायचं आहे, फक्त घरचंच काम करायचं आहे. अरे आता बाई, हे तर चांगलं आहे तुमच्यासाठी. तुम्हाला वावरातले कामं नाही करायचे, फक्त घरचेच करायचे आहे. घरचे कामं काय? घरचे कामं तर बातच करता तुम्ही. हे काम तर काहीच नाही आहे, नाही का? आता मला कामं करायला लागतील का या घरातले पुरे? हो आता बाई, काही जास्त कामं थोडी ना आपल्या घरात नाही. आपल्या घरातली कामच काय आहे? भांडे, कपडे, झाडू, पोछा, स्वयंपाक, भाजीचं आणणं, गहू नेसणं, ज्वारी नेसणं, संध्याकाळी कपडे काढून आणणं. काही जास्त काम नाही आपल्या घरात. तुम्ही एवढे कामं तर बातच करता, नाही का? बाई आनंदी, तू पिझ्झा ऑर्डर करणार होती ना? अरे ताई पा, विसरूनच गेली. मी ना करेल आहे ऑर्डर पिझ्झा. येणारच असेल आपला. चला पिझ्झा खाऊ. त्या बाई तुम्ही टेन्शन नका घेऊ. आमच्या दोघीचा स्वयंपाक नका बनवू तुम्ही. नाही तर आमचा बी स्वयंपाक बनवसान. फक्त तुमच्या पोरायचा, तुमच्या नाताचा, नातींचा, मामाजीचा आणि तुमचा, बस एवढाच स्वयंपाक बनवायचा आहे. नाही तर आमच्या दोघीसाठी बी बनवसान. नाही नाही, आत्याबाईचं एवढं मोठं मन नाही आहे. माहीत आहे ताई मले. चला आपला पिझ्झा आला असेल, गरम गरम पिझ्झा खाऊ. हो चाल. आता माय बाई मा सुनाई ना तर माई एकदम बोलतीच बंद केली. माय बाई किती बोलून गेल्या मला या, आणि मी काही यायला उत्तर बी नाही देऊ शकली. माई बोलतीच बंद केली आहे ना. माया गोष्टीमध्ये मलाच फसवलं. यायले काय वाटते, मा घरातले कामं मला का भारी आहे का? काही भारी नाही आहेत मला कामं. मी नका कामं धंदे करेल नाही आहेत का घरातले? यायले दाखवून देतो आज मी. कामं कसे करा लागतात तर. कामं करत राहतात. काही कामं नाही आहेत जास्त. बातच करतो मी कामं घरातले. यायले दाखवून देतो आज की कामं कसे करा लागतात तर घरातले. मोठ्या मला बोलून गेल्या. यायला तर दाखवतो मी. पहिले आता घरातले कामं करतो माय बाई. लय काम आहेत घरात मी. या दोघींना तर घराला झाडू नाही मारला सकाळपासून. पहिले झाडू मारून घेतो घराले. यायले तर नंतर पाहिन मी. ना या दोघीची अक्कल ठिकाणावर आणली ना मी ना, तर नावाची वच्छलाच नाही म्हटलं. वच्छला जास्त बडबड नको करू बाई ना. इथं कोणी नाही आहे तू ऐकायला. चल कामं करून घे. ह्या तर करत नाही म्हणते काही कामं. तुलाच कर नाही. चल कामाला लाग.